जीवन परमात्म्याला समर्पण केलं, परमात्म्याच्या प्रेमाची शक्ती जीवनामध्ये मिळवली, अंतरंग जीवनाचा बदल झाला. काय बदल झाला? ते नेहमीपणा मुकलो, माझा मीपणा गेला, म्हणजे अहंकार गेला. मीपणा लवकर जात नाही, अहंकार लवकर जात नाही. आणि जीवाला नाचवणारा जर कोण असेल तर तो अहंकारच आहे. नाचवी चहूकडे तो देहांकार गा, देहाचा अहंकार जीवाला नाचवत असतो. योगाची शक्ती निर्विकल्प समाधी अवस्था जरी प्राप्त झाली तरी अहंकार जात नाही. फार मोठ्याचं उदाहरण आहे चांगदेव महाराज. निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झाली, 14 वेळेला काळाला परत पाठवलं. ज्या ज्या गुरुकडे जातील त्या त्या गुरुकडे जाऊन विद्या आत्मसात मिळवली, विद्या मिळवली. गुरुने सांगावं आणि चांगदेवानी विद्या ग्रहण करावी आणि पुन्हा गुरुंना विचारावं पुढे काय, पुढे काय म्हटल्यानंतर गुरुने मग म्हणावं आता माझ्या पुढे तूच आहेस. याच्यात 2 प्रकारचा अर्थ आहे. म्हणजे गुरु सांगता शिष्य पुढे बसून ऐकतो, म्हणजे माझ्या पुढे तूच आहेस हा एक अर्थ. दुसरा एक अर्थ आहे की आता माझ्या पुढे तू म्हणजे मला जेवढं येते त्याच्यापेक्षा आता तुला जास्त येते, असे चांगदेव महाराज. परंतु अहंकार गेला नाही. माऊलींना भेटण्याकरता आकाश मार्गाने वाघावर बसून सापाचा चाबूक घेऊन निघाले आणि अगोदर तर कोरच पत्र पाठवून दिलं, अहंकार गेला नाही. योगाची शक्ती निर्विकल्प समाधी अवस्था प्राप्त झाली तरी अहंकार गेला नाही. ब्रह्मज्ञानाची शक्ती ब्रह्मदृष्टी प्राप्त झाल्यानंतर सुद्धा अहंकार गेला नाही. भगवत पूज्य शुकाचार्यांचं उदाहरण आहे. अभिमान लागे शुकाचे पाठी, व्यासे उपराटी दृष्टी केली, जनक भेटीसी पाठविला तेने, अभिमानाने खोटे केले. ब्रह्मदृष्टी प्राप्त झाले तरी सुद्धा अहंकार गेला नाही. अहंकार जाण्याचं एकच ठिकाण आहे आणि ते ठिकाण म्हणजे परमात्म्याची भक्ती. भक्तीच्या क्षेत्रामध्ये मात्र अहंकार राहत नाही, तो अहंकार जातो. उठा उठी अभिमान जायसे, स्थळ कोण ते या पंढरी सगळे, पंढरीच्या लोका नाही ठिकाण आहे, तिथे अहंकार राहत नाही. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. भक्तीच्या क्षेत्रामध्ये मात्र अहंकाराला जागा नाही, तिथे मात्र अहंकार राहत नाही. महाराज म्हणतात माझा तो गेला ते नेहमीपणा मुकलो. महाराज माणसाचा मीपणा गेला, अहंकार गेला की माणसाचं कर्तृत्व जात असते आणि कर्तृत्वाबरोबर भोक्तृत्व सुद्धा जात असते. मग आता काहीच करणार नाहीत का तुम्ही? अहंकार गेला म्हणजे आता काहीच करणार नाहीत का? आणि करणार जर काहीच नसेल तर मग खाणार काय, भोगणार काय? महाराज म्हणतात मी काही नवीन काही करणार नाही, मग खाणार काय? जे पहिलं परमात्म्याने अगोदर दिलेलं आहे त्याचीच पुढे वाट पाहत राहणार. ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात Oh
आडणीचीच वाट पाहो नाही खटपट नवीन काही कर्तृत्व करणार नाही मागावून जे परमात्म्याने दिलेलं आहे त्याचीच पुढे वाट पाहत राहणार नवीन काही क्रियमान करणार नाही भगवत भक्त परमात्मा ज्या स्थितीमध्ये ठेवील त्याच्यामध्ये समाधानी असतात ठेविले अनंते राहावे चित्ती असो द्यावे समाधान समयासी सादर व्हावे देव ठेविला तैसे रहावे समयासी सादर व्हावे परमात्मा ज्या स्थितीमध्ये ठेवील त्याच्यामध्ये समाधानी असतात कुरकुरत नाही देवाबरोबर भांडत नाही भगवत भक्त अडाणी माणूस मात्र देवाच्या विरोधात जातात देवाच्या चुका काढतात कुरकुरतात भगवत भक्त कधीच कुरकुरत नाही जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पत्नी कर्कशा मिळाली बरे झाले देवा बाईला कर्कशा नाथ महाराजांना अनुकूल पत्नी मिळाली बरं झालं देवा पत्नी दिली नसून मला सत्संग दिलास आणि नरसिंह ही त्याची पत्नीच वैकुंठवासी झाली ते म्हणतात बरं झालं देवा भजन करण्याकरता आता मोकळा झाला बघा 3 संतांची 3 घटना घडल्या 3 समाधानी आहे कुरकुरत नाही देवाच्या बरोबर भांडत नाहीत देवाच्या चुका काढत नाहीत अज्ञानी माणसं देवाच्या विरोधात जातात चुका काढतात असाच एक विलक्षण स्वभावाचा मनुष्य होता रस्ते मागावून मिळाले ते पुढेही मिळेल या अपेक्षेने असतात आता दिल्याचीच वाट पाहो नाही खटपट कारण आमच्या जीवनामध्ये काय आवश्यक आहे कशाची गरज आहे हे देवाने आतापर्यंत आम्हाला पुरवलंय आणि मग इथून पुढे सुद्धा आम्हाला कशाची गरज आहे हे त्याला कळतंय न मागता त्याला कळतंय तर मग त्याच्याकडे मागायचीच काय गरज आहे जे देईल त्याच्या समाधानी असतात आमच्या जीवनामध्ये कशाची गरज आहे हे देवाला कळतंय गुरुवारे महाराज सांगत असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये देवाच्या दर्शनाची पद्धत वेगळी आहे सर्वच काळामध्ये आणि देवाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन आहे उत्तर भारतामध्ये मात्र ठराविक वेळेमध्ये आणि दुरूनच दर्शन लांबून दर्शन पायावर डोकं ठेवून नाही आणि म्हणून एका ठिकाणी सूरदास प्रभू दोन्ही डोळ्याने आंधळे देवाच्या दर्शनाला जायचे ठराविक वेळेमध्ये दर्शन भगवत भक्त अनेक दर्शन करतात त्या वेळेमध्ये यायचे आणि अनेकाने डोळे असे मिटून आणि देवाचं ध्यान करायचं सूरदास प्रभू दोन्ही डोळ्याने आंधळे त्या गर्दीमध्ये वाट काढत यायचे देवाचं दर्शन घेण्याकरता आंधळेच असल्यामुळे बाकीच्या भगवत भक्तांना त्यांचा धक्का लागायचा आणि धक्का लागल्यानंतर त्या भगवत भक्ताचं ध्यान भंग व्हायचं याला राग यायचा धक्का लागल्यानंतर एकतर आंधळा तो आंधळा आणि आम्हाला उपद्रव देतो आमचं सुरू असलेलं देवाचं ध्यान भंग होतंय याला देव पाहण्याची योग्यता नसताना हा काय येतो आंधळा काय येतो इथं हे दिसत नाही त्याला तरी सुद्धा काय येतो परंतु म्हणायचं कोणी बोलायचं कोणी एके दिवशी एका भक्ताने धिटाईने विचारलं बाबा तुम्हाला देव पाहता येत नाही दोन्ही डोळ्याने आंधळे आहात तुम्ही आणि इथे येतात तुम्ही गर्दीमध्ये तुमचे धक्के आम्हाला लागतात आणि आमचं सुरू असलेलं देवाचं ध्यान भंग होतंय का उपद्रव देण्याकरता येता या ठिकाणी तुम्हाला देव दिसतो का देव पाहता येतो का तुम्हाला देव पाहता येत नाही देव दिसत नाही आणि तरी सुद्धा या गर्दीमध्ये काय येता तुम्ही आम्हाला त्रास देण्याकरता असा प्रश्न त्या भगवत भक्ताने विचारल्यानंतर सूरदास प्रभूने सुंदर उत्तर दिलं लक्षात ठेवण्यासारखं काय म्हणतात सूरदास प्रभू खरंय तुमचं म्हणून मला देव दिसत नाही कारण मी दोन्ही डोळ्यांनी आंधळा आहे मला देव दिसत नाही आणि तरी सुद्धा मी इथे येतो कशा करता येतो मी त्याला पाहावं याच्या करता येत नाही त्याने मला पाहावं याच्या करता येत नाही त्याला तर मी दिसतो ना मला तो दिसत नसला तरी त्याला तर मी दिसतो ना त्याने मला पाहावं आणि माझ्या जीवनामध्ये काय उणीव आहे ती उणीव
जाणीव त्याने भरून काढावी याच्या करता येतो नाही. ही भगवत भक्ताची धारणा असते. परमात्मा आपल्या जीवनामध्ये काय आवश्यक आहे, कशाची गरज आहे हे त्याला न सांगता कळतंय. आतापर्यंत त्याने न मागता दिलंय तर इथून पुढे तो का देणार नाही आमच्या जीवनामध्ये. जे मागवून दिलेलं आहे आणि ते पुढे सुद्धा तो देईल आणि पुढे सुद्धा त्याची देण्याची आम्ही वाट पाहत राहणार. आता दिल्याचीच वाट पाहू नाही खटपट, नंतर काही खटपट करणार नाही. मागवून जे दिले त्याचीच वाट पाहत राहणार. मला ठीक आहे, तुम्ही त्याचीच वाट पाहत राहणार. परंतु निदान संचिताच्या बाबतीमध्ये जे अनुकूल आहे ते स्वीकारावं आणि जे प्रतिकूल असेल ते त्यागावं, एवढा तरी तुमचा दृष्टिकोन असेल ना. महाराज म्हणतात संचिताच्या बाबतीमध्ये माझा दृष्टिकोन फार वेगळा आहे. कोणता दृष्टिकोन आहे? अभंगाच्या 3ऱ्या चरणात न लगे उचित काही पाहावे संचित. संचिताच्या बाबतीतला दृष्टिकोन असा आहे, उचित असो अनुचित असो कसही असो भोगून संपवणार. काय उचित संचित असेल ते भोगून संपवणार आणि अनुचित असेल दुःखदायक असेल ते ताण असा भेद करणार नाही. आहे त्या संचिता माप लावू कसही असो भोगून संपवणार. भगवत भक्त संचिताच्या बाबतीमध्ये प्रारब्धाच्या बाबतीमध्ये टाळण्याचा कधीच प्रयत्न करत नाहीत. आहे ते संचित भोगून संपवतात. फार मोठ्याचं उदाहरण मी आपल्याला सांगेल. गुरुवारी महाराज सांगत असतात, पंढरपूरला माधवनाथ स्वामी म्हणून एक महान भगवत भक्त होते, परमात्म्याचे भक्त होते. वयोवृद्ध झाल्यानंतर
म्हातारपणामध्ये त्यांना अतिसाराचा आजार झाला आणि अतिसाराचा आजार झाल्यानंतर त्यांचे खराब झालेले कपडे पांडुरंग परमात्म्याने स्वतः चंद्रभागेमध्ये जाऊन धुवून आणायचे. भरलेले कपडे धुवून आणायचे. आणि मग एके दिवशी रुक्मिणी आई साहेब देवाला म्हणतात, देवा माधवनाथाचे भरलेले कपडे तुम्ही चंद्रभागेमध्ये नेऊन धुवून आणता, एवढे कष्ट तुम्ही घेताय. मग माझा असा प्रश्न आहे, त्याचा आजार बरा करण्याचं सामर्थ्य तुमच्यात नाही का? का त्याचा आजार तुम्ही बरा करत नाही? तुम्ही अशक्य ते तुम्हाला हे नारायणा, तुम्हाला काय अशक्य आहे त्याचा आजार बरा न करणं? का तुम्ही आजार बरा करत नाही त्याचा? कपडे स्वतः धुवून आणता मात्र आजार बरा करत नाहीत का? करा त्याचा आजार बरा तुम्ही. परमात्म्याने रुक्मिणी मातेला सांगितलं, अगं त्याचं कारण असं आहे, माझ्यामध्ये सामर्थ्य आहे त्याचा आजार बरा करण्याचं, परंतु मी त्याचा आजार बरा करू शकत नाही. माझा विलाज नाही, नाईलाज आहे माझा. त्याचा आजार मी बरा करू शकत नाही. का नाही करू शकत? तर त्याची तशी इच्छा नाही. माधवनाथाची तशी इच्छा नाही की आपला आजार देवाने बरा करावा, ही त्याची इच्छा नाही का? त्याचं असं मत आहे की या जन्मातलं जे प्रारब्ध कर्म आहे, जे संचित आहे, भोगतो न घाणे संचितावतो रे, भोगतो न घाणे संचितावतो, भोगतो न करावे ते मनी समाधान. माधवनाथाचा हा आजार बरा करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये आहे, तरी सुद्धा मी तो आजार बरा करू शकत नाही का? त्याची तशी इच्छा नाही. त्याची काय इच्छा आहे? देवाने आपला हा आजार बरा जर केला तर आपलं जे संचित भोगायचं आहे ते तसंच राहील, भोगाविना ते तसंच राहील, त्याचा नाश होणार नाही. कारण भोग हा भोगल्यानंतरच क्षीण होतो, तोपर्यंत नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म जन्मांतर शतैरपि. भोगूनच संपवावा लागतो भोग. नाही भोगून संपवला तर तो भोग तसाच राहतो आणि ते संचित भोगण्याकरता पुन्हा अजून दुसरा जन्म घ्यावा लागेल. आणि म्हणून माधवनाथाची तशी इच्छा नाही. त्याची अशी इच्छा आहे की या जन्मातला भोग हा या जन्मात भोगून संपवायचा आणि या जन्मात भोगून संपवला की पुन्हा दुसरा जन्म घ्यावा लागणार नाही. कारण गुरुवर्य महाराज सांगत असतात, तापलेल्या तव्यावर 4 पोळ्या अधिक भाजणं सोपं असते. गड्यापेक्षा पुरुषापेक्षा महिलांना याचा अनुभव जास्त आहे. तवा तापलेला असेल तर 4 जन्मामध्ये भोगून संपवावा, तो दुसऱ्या जन्माकरता कारणीभूत होऊ नये. आणि म्हणून माधवनाथाची इच्छा आहे या जन्मातला हा भोग या जन्मात भोगून संपवावा. आली या भोगाशी असावे साधार, या भोगाशी असावे साधार, आली या भोगाशी असावे साधार,
पहावे सादर या जन्मात भोग भोगून संपवावं ही त्याची इच्छा आहे. म्हणून माझा नाईलाज आहे. मी भरलेले कपडे धुवून आणतो, परंतु त्याचा आजार बरा करण्याच्या बाबतीमध्ये मी परतंत्र आहे. आजार बरा करू शकत नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की भगवत भक्त संचित हे भोगून संपवतात. मग ते उचित असो नसतो अनुचित असो, न लगे उचित काही पहावे संचित. आता दिल्याचीच वाट पाहू नाही खटपट. महाराज हे झालं संचिताच्या बाबतीमध्ये. मग देवाची सेवा करणार का नाही? महाराज म्हणतात सेवा करणार. मग देवाच्या सेवेचा दृष्टिकोन कसा आहे तुमचा? तर हा देवाच्या सेवेचा दृष्टिकोन अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे सेवा
तैसी करू देवा. देवाची सेवा करणार, परंतु कशी करणार? देवाला मान्य होईल, आवडेल अशी सेवा करणार. ही सेवा सोपी नाही. सेवा दोन प्रकारची. एक सेवा करणाऱ्याला आवडेल अशी, सेवकाला आवडेल अशी सेवा. तुम्ही आम्ही देवाची सेवा करतो. मग देवाची सेवा करत असताना देवाच्या आवडीला प्राधान्य का आपल्या आवडीला? आपल्या आवडीला प्राधान्य. आपल्या आवडीनुसार आपण देवाची सेवा करतो, देवाच्या आवडीनुसार नाही. ती सेवा सोपी नाही. खरी सेवा कोणती? आपल्या आवडीनुसार केलेली नाही. देवाची सेवा करतो, देवाच्या आवडीनुसार केलेली सेवा श्रेष्ठ सेवा. ही सेवा सोपी नाही. जसं एका देवाला ती मान्य झाली पाहिजे, आवडली पाहिजे, त्याला ती रुजू झाली पाहिजे. जसं एखादी पतिव्रता माऊली पतीची सेवा करत, सौभाग्यवती धरा असं त्याने म्हणावं लागतंय, तर मग ती पतिव्रता ठरते. त्याला मान्य होईल, आवडेल अशी सेवा. ही सेवा सोपी नाही. कारण परमात्म्याला आवडेल अशी सेवा बड्या बड्याकडनं सुद्धा घडली नाही. काही वेळेला बड्या बड्याकडनं सुद्धा घडली नाही. का शास्त्र असं सांगतंय, सेवा धर्म परम गहनो योगिना मप्यगम्या. अत्यंत खडतर अशा प्रकारची सेवा आहे ती, देवाला मान्य होणारी, आवडणारी. एक छोटा मुद्दा सांगेन मी आपल्याला. आपल्या संत मांदियाळीमध्ये संत श्रेष्ठ सेना महाराज संत होऊन गेले. प्रत्येक वारीला पंढरपूरला यायचं, वारीचा विधी पार पाडायचा आणि सगळा विधी पार पाडल्यानंतर पांडुरंग परमात्म्याकडे निरोप घ्यायचा, देवा येतो आता मी. आणि मग परमात्म्याने म्हणायचं या, असं म्हणून मग आपल्या गावाकडे जायचं. असं प्रत्येक वारीला येऊन विधी करायचा. एका वारीला सेना महाराज आले, चंद्रभागेचं स्नान केलं, कथा कीर्तन, नगर प्रदक्षिणा आणि सगळं झाल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचा निरोप घेतला, देवा येतो आता मी. परमात्मा म्हटले या, आणि असं म्हणून गावाकडे निघाले. मग पंढरपूरमध्ये रस्त्याच्या कडेला एक दुकान पाहिलं, वस्तारा घासण्याच्या दगडाचं. त्याने विचार केला, पहिला दगड आता झिजून संपलेला आहे,
तर हा दगड चांगला दिसतो, काय त्याचं मूल्य ते दिलं आणि दगड विकत घेतला. सेना महाराज गावाकडे गेले. मागाहून काही वारकरी सेना महाराजांच्या घरी आले आणि सेना महाराजांना म्हणू लागले, महाराज तुम्ही वारीला पंढरपूरला आला नाहीत या वारीला? म्हटले आलो होतो ना. नाही म्हटले, परमात्म्याकडे तर तुमच्या वारीची गैरहजेरी आहे. परमात्मा म्हणत होते सेना महाराज वारीला आले नाहीत, या वारीची गैरहजेरी आहे. परमात्म्याकडे तुमच्या वारीची नोंद नाही, गैरहजेरी. सेना महाराज म्हटले, अहो असं कसं बोलता तुम्ही? अहो मी वारीला आलो होतो, पंढरपूरला आलो होतो, वारीचा सगळा विधी पार पाडला आणि येताना परमात्म्याकडनं निरोप घेऊन आलो मी, आणि तरी तुम्ही म्हणता मी वारीला आलो नाही, पंढरपूरला आलो नाही. असं खोटं कसं बोलता? वारकरीने सांगितलं, आम्ही नाही खोटं बोलत, परमात्मा म्हणत होते ते सांगतो आम्ही. परमात्मा म्हणत होते सेना महाराज वारीला आले नाही, त्यांच्या वारीची गैरहजेरी आहे, अब्सेंटी माझ्याकडे नोंद नाही. मग वाईट वाटायला लागलं. देवानेच असं म्हणावं, मी बोलून आलो, निरोप घेऊन आलो, आणि तरी सुद्धा देवानेच असं म्हणावं. माता का पे गळा तेथे कोण राखे बाळा, आईनेच असं म्हणावं. वाईट वाटायला लागलं. दुसऱ्या वारीला आले पंढरपूरला, रावळामध्ये गेले. परमात्म्याला लगेच विचारलं, देवा मी गेल्या वारीला पंढरपूरला आलो नव्हतो. परमात्मा म्हणाले, नाही, तुमच्या वारीची नोंद नाही, गैरहजेरी तुमच्या वारीची. म्हणजे मी वारीला आलो नव्हतो. परमात्मा म्हटले, नाही देवा तुम्हाला निरोप घेऊन गेलो मी वारीला आलो नव्हतो. अहो नव्हतात आला तुम्ही वारीला, तुमच्या वारीची नोंद नाही, गैरहजेरी माझ्याकडे. देवा खरं सांगा, मी पंढरपूरला आलो नव्हतो. अहो पंढरपूरला आलतात, परंतु वारीला नाही. पंढरपूरला आलतात आणि वारीला नाही म्हणजे असं कसं शक्य आहे? परमात्मा म्हणाले, अहो तुम्ही पंढरपूरला आलात परंतु वारीला आला नव्हतात. मग वस्तारा घासण्याचा दगड घेऊन जाण्याकरता आला होता. त्या दगड नेण्यात एक तुमची वारी गेली, वारीची साधना खंडित झाली, वारीची गैरहजेरी तुमच्या. एका वारीची दगडाने वारी गेली. सेना महाराजांना वाईट वाटायला लागली. एवढी अखंडित वारीची साधना केलेली आणि एका दगडाने आपली ही वारी घालवावी, ही साधना खंडित व्हावी. वाईट वाटायला लागलं आणि विचार केला, ज्या दगडाने आपली ही वारी घालवली तो दगड आता धंद्यात वापरायचाच नाही. झालेली चूक आपण भरून काढू. परंतु गुरुवर्य महाराज सांगत असतात, अशा काही चुका माणसाच्या जीवनामध्ये एखाद्या वेळेला होतात. झालेली चूक जेवढा भरून काढण्याचा प्रयत्न करावा, तेवढी ती चूक भरून निघत नसते, पुन्हा वाढतच जात असते. मग गावाकडे आले आणि पुढच्या वारीला जात असताना आठवणीने तो दगड पडशीमध्ये घेतला. पहिल्यांदा चंद्रभागेवरती गेले पंढरपुराच्या जवळ आणि तो दगड काढून चंद्रभागेमध्ये टाकून दिला. ज्या दगडाने आपली वारी घालवली तो दगड आता चंद्रभागेत टाकून दिला. पांडुरंग परमात्म्याकडे गेले, देवा ज्या दगडाने माझी वारी घालवली तो दगड आता चंद्रभागेत टाकून दिलाय, आता मी वारीला आलो का नाही? परमात्म्याने सांगितलं, महाराज आजची वारी सुद्धा तुमची नाही. का? एक वारी दगड घेऊन जाण्यात गेली, आजची वारी दगड आणून टाकण्यात गेली. 2 वारीची गैरहजेरी आहे. हे सामान्याचं नाही. जे सेना महाराज परमात्म्याला बोलत होते आणि परमात्मा ज्या सेना महाराजांना बोलत होते त्या सेना महाराजांचं असं. मग तुम्ही आम्ही आता आळंदी पंढरीला जातो आणि गेल्यानंतर वांगड्याचे न बांगड्याचे तारीसी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी घाली संसारी, अथवा नको परमात्म्याला आवडेल अशी सेवा साधू संत करतात का? तेरे भावे जो करो भलो बुरो संसार, है राजी हम उसमें जिसमें तेरी रंजा है, जीता रखे हरिया तन से सिर उतारे, है राजी हम जिसमें तेरी रंजा है. देवा तू ज्या स्थितीमध्ये ठेवशील त्या स्थितीमध्ये मी राहणार आहे, समाधानी राहणार आहे.
आणि तुला आवडेल मान्य होईल अशा प्रकारची सेवा करणार आहे. तुका म्हणे सेवा माने तैसी करू देवा, आवडेल अशी सेवा करणार. मग देवाला कोणती सेवा आवडते, कोणती सेवा मान्य होते, तर अनेक अभंगामध्ये देवाला आवडणारी सेवा आहे. सेवा ते आवडे उच्चारावे नाम भेदा भेद काम निवारुनी. देवाला मान्य होईल आवडेल अशी सेवा करणार. का करणार, त्याचं कारण आहे परमात्म्याची शरणागती केली, परमात्म्याच्या प्रेमाची शक्ती जीवनामध्ये मिळवली आणि अंतरंग जीवनाचा बदल झाला. तेने मीपणा मुकलो, अहंकार गेला आणि जो बाधक असलेला अहंकार गेला, त्याच्यामुळे अहंकार गेला, तो काय म्हणे देव झाला, परमात्म स्थिती जीवनामध्ये प्राप्त झाली. असा अंतरंग बदल, अंतरंगाचा बदल आपल्या जीवनामध्ये व्हावा. परमात्म्याची शरणागती करावी, परमात्म्याच्या प्रेमाची शक्ती जीवनामध्ये मिळवावी, अहंकार जावा आणि परमात्म्याला मान्य होईल अशी सेवा आपल्या जीवनामध्ये घडावी. परमात्मा करो, परमात्म्याने आपल्याला आयुष्य द्यावं, सद्बुद्धी द्यावी, परमात्म्याची चिंतन सेवा जीवनामध्ये घडावी आणि चिंतने चिंतने तद्रूपता परमात्म स्वरूपाची प्राप्ती होऊन जीवनाचं कोट कल्याण व्हावं. झाली सेवा परमात्म्याच्या चरणी, साधू संतांच्या चरणी समर्पण करून या सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. ज्ञानेश्वर
ॐ